ठीक आहे. आपण मागच्या वेळेस प्रेशर व्हॉल्यूम वर्क याचं इक्वेशन बघितलं होतं की ते इक्वेशन आलं होतं आपल्याकडे W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही, बरोबर. असं आपल्याकडे इक्वेशन आलं होतं. आता आपण काय करणार, एक कन्सेप्ट शिकू आपण की याचा सिंपल कन्सेप्ट आहे, खूप अवघड कन्सेप्ट नाही आहे. वर्क हे प्रेशर व्हॉल्यूम वर्क आहे तुमचं, ठीक आहे. तर प्रेशर व्हॉल्यूम वर्क हे कधी सिग्निफिकंट आहे, नीट आहे का, याचा सिग्निफिकन्स सांगतोय मी, महत्त्व मराठी भाषेत. या वर्कचं सिग्निफिकन्स इम्पॉर्टन्स केव्हा आहे, इफ देअर इज पी एक्सटर्नल. म्हणजे तुम्ही एखादा पिस्टन, आता हे प्रेशर व्हॉल्यूम वर्क आपण काय म्हणजे कशावरनं शिकलो होतो तुम्हाला आठवत असेल तर, असा आपल्याकडे एक सिलेंडर होता, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक पिस्टन होता, असा पिस्टन होता, इथे गॅस होता आणि हा गॅस या पिस्टनला प्रेशर पी ने वरती ढकलत होता अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर पी एक्स, बरोबर का. मग त्यामुळं आपण त्याला म्हणलो होतो की गॅस डज प्रेशर व्हॉल्यूम वर्क अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे काय की त्या गॅसने जे वर्क केलंय, काम केलंय, ते अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर केलंय. पण जर तुमचा एक्सटर्नल प्रेशरच नसेल, फॉर एक्झाम्पल एक्सटर्नल प्रेशर हा 0 असेल, तर मला सांगा, तर तुमचा W काय येईल रे, W विल ऑल्सो बी 0. बरं, तुम्हाला जनरल लाईफमध्ये असं कुठलं एक्झाम्पल सापडतं का की जिथे पी एक्सटर्नल 0 असेल. सर आम्ही अर्थवर राहतो, आम्हाला अर्थवर सगळीकडे पी एक्सटर्नल किती असतं, पी एक्सटर्नल काय असेल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. ॲटमॉस्फेरिक प्रेशर पूर्ण अर्थवर किती आहे, 1 बार, बरोबर. 1 बार हे पूर्ण पृथ्वीवर प्रेशर आहे. पुढं थोडंफार कमी होतं, पण ॲव्हरेज काय आहे 1 बार, फारच कमी होत नाही. मग काही लोक म्हणतील सर घोटावड्यात 0.5 बार प्रेशर आहे, असं काही नाही, ठीक आहे. तर 1 बारच्या 0.9 असं वगैरे क्लोज असतं, ठीक आहे. तर ही सिच्युएशन एकाच ठिकाणी पॉसिबल आहे, आउटर स्पेसमध्ये. अर्थचं ॲटमॉस्फिअर सोडलं की बाहेर प्रेशर 0 आहे, बरोबर. त्या केसमध्ये जर आपण हा कंटेनर आउटर स्पेसमध्ये नेला, तर एक्सटर्नल प्रेशर 0 असल्यामुळं तुमचा गॅस किती एक्सपांड झाला आणि तो पिस्टन वर घेऊन गेला, तर त्याला असं नाही म्हणत की गॅसनी पिस्टनवर वर्क केलं, असं म्हणता येणार नाही. का की कारण की सर पी एक्सटर्नल हा नाहीच आहे तिथे, बरोबर. तो नाही आहे, त्याच्यामुळं होतं काय की देअर इज नो वर्क, ठीक आहे. असं लक्षात ठेवा. आणि या कन्सेप्टला आपण म्हणतो वेन वर्क इज 0 प्रोव्हाइडेड की तुमच्याकडं पी एक्सटर्नल 0 असेल, या कन्सेप्टला म्हणतात फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय की तुमचा जो गॅस आहे तो पिस्टनला वरती ढकलणार इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल प्रेशर, ठीक आहे. तर ही एक छोटीशी कन्सेप्ट होती. आता आपण त्या कन्सेप्टवर तुम्हाला एक मी छोटंसं इक्वेशन तयार करतो. मला सांगा, पी हा जर पी एक्सटर्नलपेक्षा मोठा असेल तर गॅस हे पिस्टन काय जाईल रे, वरती सरकेल. आणि जर पी आणि पी एक्स मधला जर मला प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा असेल, तर देअर इज इक्वेशन चेंज इन प्रेशर, ठीक आहे. या दोघांचा फरक काढण्यासाठी चेंज इन प्रेशर इज इक्वल टू पी मायनस पी एक्सटर्नल, ठीक आहे. असं एक इक्वेशन येईल, बरोबर, पी मायनस पी एक्सटर्नल, ठीक आहे. आता आपण त्याला कसं कन्वर्ट करता येईल, त्या इक्वेशनला कसं आपल्याला पुढं वापरता येईल हे बघू. आणि नेक्स्ट कन्सेप्ट नेक्स्ट फ्रेममध्ये बघू. थँक्यू. ठीक आहे. आपण ठीक आहे, आपण या इक्वेशनपर्यंत आलो होतो.
तर ह्याच्या पुढे जाऊ आपण थोडंसं. हे जे तुम्हाला बोर्डवर इक्वेशन दिसते कुठलं हे, ते इक्वेशन ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. ॲव्हरेज म्हणजे काय की हा गॅस या पिस्टनवर जे वर्क करतो ते ॲव्हरेज आहे. म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू कमी पण नाही आहे जास्त पण नाही आहे. आपण आता कुठली कन्सेप्ट शिकणार आहे की कन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क, मॅक्सिमम वर्क म्हणजे काय की हा गॅस त्या पिस्टनला वरती सरकवताना जे काही वर्क करतोय त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असेल, मॅक्सिमम. ठीक आहे, जास्तीत जास्त. तर त्यासाठी एक छोटंसं डेरिव्हेशन आहे. हे डेरिव्हेशन 4 मार्काला एक्झाममध्ये येतं. आता मार्कावर आपल्याला लक्ष नाही द्यायचं, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे. ठीक आहे, तर परत कन्सिडर करा की तुमच्याकडे असाच एक सिलेंडर आहे. मी त्याच सिलेंडरवर दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इंटरनल प्रेशर, गॅसचं प्रेशर P आहे, एक्सटर्नल प्रेशर Px आहे. नेहमीप्रमाणे सुरुवातीला हे दोघं इक्वल आहेत. ठीक आहे, इक्वल आहेत आणि ते इक्वल ठेवण्यासाठी नीड आहे का, सुरुवातीला ॲट इनिशियल स्टेज तुमचं P आणि P एक्सटर्नल सेम आहे आणि हे सेम ठेवण्यासाठी मी तुमच्या पिस्टनवर वरच्या बाजूने एक, आता हे बारीक बारीक गोळे काढलेत. लेट्स कन्सिडर ते 5-5 ग्रॅमचे वेट्स आहेत. वेट्स, ठीक आहे, वेट्स म्हणजे ते वजन नसतं का, आपण भाजीवाल्याकडे गेल्यावर वजन असतं बारीक असं, छोटेसे त्याचे ब्लॉक्स असतात. ठीक आहे, हे 5-5 ग्रॅमचे वजन आहेत असं कन्सिडर करा. किती आहेत हे, इकडं 5 तिकडं 5, किती 10, म्हणजे 50 ग्रॅम वेट आहे त्याच्यावर असं कन्सिडर करा. ठीक आहे, समजा मी त्यातले 2 ब्लॉक काढले. ठीक आहे, 2 5 ग्रॅमचे वेट त्यावरले काढले. हा एक काढला, हा मी ब्लॉक काढून टाकला. ठीक आहे, आणि हा पण ब्लॉक काढला. बरोबर, मला सांगा ते जर 2 ब्लॉक काढले तर मी नवीन सिस्टीम काढतो तुमच्यासाठी. ते ब्लॉक वगैरे काढत नाही. मला सांगा पिस्टन जर समजा या लेवलला असेल तुमचा सुरुवातीला, तर तो पिस्टन कुठं सरकेल रे, वरच्या लेवलला सरकेल. बरोबर का, पिस्टन वरती सरकेल आणि आपण 2 ब्लॉक काढलेत. मग मला सांगा किती वेट येईल, 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, आधी 50 ग्रॅम होतं, आता किती आहे 40 ग्रॅम. बरोबर, मला सांगा पिस्टन काय झालंय, वरती सरकलाय. तुमचा जो गॅस आहे, इथला जो गॅस आहे तो वरती एक्सपांड झालाय. हे एक्सटर्नल प्रेशर आहे तसंच. हे इक्वेशन जरा त्याला बॉक्स करतो म्हणजे तुम्हाला कळेल. मला सांगा हे वेट कमी झाल्यामुळं मोठा काय झालाय, तुमचा गॅस प्रेशर वाढलं, त्याच्यामुळं पिस्टन काय होणार, वरती सरकणार. हे सगळ्यांना कळतं. मला सांगा मी अजून जर त्यातले 2 वेट्स काढले, ते 5-5 ग्रॅमचे 2 जे वेट्स आहेत ते मी काढले, तर काय होईल, तुमचा नेक्स्ट डायग्राममध्ये तुमचा जो पिस्टन आहे तो अजून वरती सरकेल. बरोबर का, या लेवलला तो पिस्टन आहे तो मी अजून वरती सरकवला. बरोबर, ठीक आहे. मला सांगा दरवेळेस तुमचा पिस्टन काय होतंय, दरवेळेस तुमचा P हा, किंवा त्याला आपण म्हणू गॅस प्रेशर, हे एक्सटर्नल प्रेशरपेक्षा जास्त होते. पण याच्या उलट मी काय केलं, जसे सुरुवातीला मी वेट काढत गेलो तसं जर मी परत वेट वाढवले, फॉर एक्झाम्पल पहिली फिगर कन्सिडर करा, मी आता या कंडिशनला 50 ग्रॅम आहेत. बरोबर, मी त्यात अजून 10 ग्रॅम जर वेट टाकलं तर मला सांगा P एक्सटर्नल P पेक्षा जास्त होईल. बरोबर का नाही, म्हणजे पिस्टन तुमचा खाली सरकेल. या टेक्निकला आपण काहीतरी म्हणलं होतं 2 दिवसापूर्वी. या प्रोसेसला म्हणतात रिव्हर्सिबल प्रोसेस. की सर मी वेट ॲड केलं की पिस्टन खाली सरकणार, वेट काढलं की पिस्टन वरती सरकणार. म्हणजे काय की मी थोडे चेंजेस करून तुमची प्रोसेस
ज्या डायरेक्शनमध्ये चालली आहे त्या डायरेक्शनमध्ये रिव्हर्स करू शकतो. म्हणजे काय, मी वेट ॲड केलं, पिस्टन खाली जाणार, मी वेट काढून घेतलं, पिस्टन वर येणार, अजून वेट काढून घेतलं, परत पिस्टन वर येणार, मी जर परत वेट टाकलं सर पिस्टन परत खाली जाणार. या सगळ्या प्रोसिजरला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. अ प्रोसेस विच कॅन बी रिव्हर्स्ड बाय स्मॉल चेंज इन फॉरवर्ड फोर्स किंवा बॅकवर्ड फोर्स. फॉरवर्ड फोर्समध्येच आपण चेंज करतो. ठीक आहे, तर हे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि अशा प्रोसेसच्या वेळेस तुमचा गॅस जे काही वर्क करतो ते मॅक्सिमम असतं. ठीक आहे, तो गॅस रिव्हर्सिबल प्रोसेसच्या वेळेस मॅक्सिमम वर्क करतो. मग आपण आता याचं डेरिवेशन म्हणजे त्याचं इक्वेशन काढण्याचा प्रयत्न करणार. आता हे इक्वेशन त्याला वर्क करणार नाही. तर हे इक्वेशन का वर्क करणार नाही, कारण ते ॲव्हरेज व्हॅल्यूचं इक्वेशन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ह्यासाठी मी तुम्हाला काय इक्वेशन येईल तर ऐका. लेट्स कन्सिडर की या पोझिशनला आपण 1 म्हणू, 1 याला 2 म्हणू आणि ह्याला थर्ड पोझिशन म्हणू. ठीक आहे, ही सेकंड, ही थर्ड, ही फर्स्ट. फर्स्ट पोझिशनपासून सेकंड पोझिशनपर्यंत जायला त्याला काहीतरी वर्क करायला लागेल. ठीक आहे, ते वर्क कसं आहे रे मला सांगा. ते वर्क खूप स्मॉल आहे. तुम्ही आता डेरिवेशन मॅथ्समध्ये शिकत असताल की डेरिवेशन इज नथिंग बट ॲडिशन ऑफ स्मॉल स्मॉल क्वांटिटीज. मग मला सांगा, पिस्टन हिथून लेवल 2ला जायला काहीतरी छोटंसं वर्क होईल, लेवल 2 वरून लेवल 3ला जायला काहीतरी छोटंसं वर्क होईल. त्या सगळ्यांची ॲडिशन मला काय दिल रे, माझं जे टोटल वर्क झालेलं आहे, म्हणजे पहिल्या पोझिशनपासून थर्ड पोझिशनपर्यंत यायला जे काही मला वर्क लागलेलं आहे, दोनदा वर्क करायला लागलं ना, एकदा 1 ते 2 आणि एकदा 2 ते 3, या दोघांची बेरीज करायला लागेल, बरोबर का नाही. आणि त्यासाठी आपण कोणतं मॅथमॅटिकल ऑपरेशन वापरतो तर डेरिव्हेटिव्ह. मग मला सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ वर्क विल बी, ह्याच्याकडे बघायचं, सेम इक्वेशन येणार, मायनस पी एक्सटर्नल, मायनस साईन का, कारण वर्क इज डन बाय सिस्टीम ऑन सराउंडिंग. साइन कन्व्हेन्शन त्या कोपऱ्यात काढलं होतं, आठवतंय का. परत एकदा रिवाइज करू आपण. साइन कन्व्हेन्शन काय होतं, हे सराउंडिंग बाहेरचं, हे काय सिस्टीम. इफ हीट इज ॲडेड टू द सिस्टीम इट इज प्लस, इफ हीट इज रिमूव्ड इट इज मायनस, इफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम इट इज प्लस का मायनस. आणि इफ वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग इट इज मायनस. ठीक आहे, मग आता सिस्टीमकडनं सराउंडिंगकडे वर झालंय त्यामुळे मायनस साईन, त्यामुळे हे मायनस साईन खालीच कंटिन्यू झालंय. ठीक आहे, मायनस पी एक्स. आता डेल्टा व्ही तो पण चेंज स्मॉल होणार, तो होणार डी व्ही. हे बघा, डेल्टा आणि डी मध्ये फरक एवढाच आहे की डी किंवा डेरिव्हेटिव्ह ही क्वांटिटी स्मॉल असते. ठीक आहे, बरं, आता याचं इंटिग्रेशन करायचं. तर याचं इंटिग्रेशन कसं करायचं हे मी पुढच्या पार्टमध्ये सांगतो. व्हिडिओ लिमिट संपत आलं असं वाटतंय मला. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघून घेतलेलं आहे. आता काय करायचं बघा, आपल्याला एक इक्वेशन आलेलं आहे. ठीक आहे, तर या इक्वेशनवरनं आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. ह्याचा पुढचा पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. ठीक आहे, ह्या पार्टपर्यंत आपण येऊन थांबलो होतो. आता पुढं काय करायचं हे बघा, हे इक्वेशन आलेलं आहे आपल्याला. डी हे स्मॉल वर्क आहे, लक्षात ठेवा. 1 to 2 आणि 2 to 3 जे वर्क आहे त्याला आपण DW केले आणि याची समेशन करणार आपण. डेरिव्हेटिव्ह फंक्शन का वापरलंय, कारण इट इज अ स्मॉल क्वांटिटी. आणि इंटिग्रेशन फंक्शन का वापरतो आपण, कारण त्या स्मॉल डेरिव्हेटिव्हची ॲडिशन करायची असते. बेसिक मॅथ्स हे लक्षात ठेवा. इंटिग्रेशन म्हणजे समेशन ऑफ स्मॉल क्वांटिटीज आणि डेरिव्हेटिव्ह आपण डिनोट करतो. डेरिव्हेटिव्ह हे का वापरतो, आपल्याला एक मॅथ्समध्ये तुम्हाला स्मॉल क्वांटिटी डिनोट करायची असेल तर त्याला आपण वापरतो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, बरं. तर आता मला सांगा PEX, मला या इक्वेशनकडे बघून सांगा की मी रिप्लेस करू शकतो का PEXला. कसं, हे बघा, हा PEX जर मी इकडे टाकला आणि डेल्टा पी तिकडे टाकला तर काय लिहिता येईल मला. हे बघा, मायनस साईन तसंच ठेवतो मी ब्रॅकेटच्या बाहेर. ब्रॅकेट साईन मी बाहेर ठेवली, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन तसंच ठेवलं. PEXला रिप्लेस करायचं आपल्याला. बघा, P मायनस डेल्टा P
डॉट डी व्ही आहे तसाच लिहिला. ठीक आहे, असं मला करता येईल का त्या इक्वेशनवरनं? ठीक आहे, मी केलं ते. बरं, आता हे ब्रॅकेट ओपन करा, मायनस पी आणि हे डी व्ही मल्टिप्लाय करून घेऊ ना आतमध्ये. डी व्ही आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे विथ मायनस साईन. मायनस डी व्ही मल्टिप्लाय बाय मायनस डेल्टा पी. मायनस मायनस बिकम्स प्लस. मग काय होतं? डेल्टा पी डी व्ही. आलं? ठीक आहे, दिस इज वर्क डन. बरं, आता काय पुढे? आता पुढे असं की सर आम्हाला 2 टर्म्स मिळालेले आहेत. 2 टर्म्स मिळालेले आहेत, पण त्यातलं आपल्याला एक टर्म निग्लेक्ट करता येऊ शकते. का माहिती का? कारण हे बघा, डेल्टा पी आणि डी व्ही या दोन्हीही क्वांटिटीज भरपूर स्मॉल आहेत. तुम्ही असं एक मॅथ्समधलं तुम्हाला एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल 0.001 मल्टिप्लाइड बाय 0.0002 याचा ॲन्सर किती येईल? ॲन्सर काही पण येऊ द्या, पण इमॅजिन करा त्याचा ॲन्सर 0च्या किती मागे येईल. म्हणजे पार 0.00000 असे 5 शून्य येतील आणि मग काहीतरी ॲन्सर येईल. बरोबर? म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय इथं की 2 छोट्या संख्येचा गुणाकार हा कायम छोटाच येतो. मग ह्या 2 संख्येचा जर गुणाकार अजून छोटा येणार असेल, त्या संख्या मुळातच छोट्या आहेत. डेल्टा व्ही बघा बरं आपला किती आहे, व्हॉल्यूम चेंज किती छोटा आहे. बरोबर का नाही? इथं काहीतरी व्हॉल्यूम असेल, ते वरती गेल्यावर छोटं, म्हणजे थोडं वरती गेलं, थोडं वाढलं व्हॉल्यूम. 2 सेकंड स्टेजवरनं थर्ड स्टेजवर गेला, अजून थोडं वाढलं, पण तो जो वाढण्याचा फरक आहे तो खूप छोटा आहे. म्हणजेच डी व्ही खूप छोटा आहे आणि पर्यायी डेल्टा पी पण खूप छोटा आहे. मग मला सांगा, दोन्ही क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन हे खूपच छोटं येणार. त्याच्यामुळं या क्वांटिटीला आपण निग्लेक्ट करतो. निग्लेक्ट म्हणजे त्याला पुढं इक्वेशनमध्ये कॅरी फॉरवर्ड करत नाही. बरं, आता आपल्याकडे इक्वेशन कोणतं उरलं? फक्त हे इक्वेशन उरलं. ठीक आहे, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. बरं, आता आपण काय करू? थोडंसं आता पुढं आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे म्हटल्यावर आपल्याला ज्या इनिशियल स्टेज होत्या आपल्या, ठीक आहे, आता ही इनिशियल स्टेज आपण त्याला 1 नाव दिलं होतं, आपण त्याला वेगळं नाव देऊ V1, म्हणजे व्हॉल्यूम ॲट इनिशियल स्टेज V1. आणि हे जे V3 आहे त्याला आपण नाव देऊ V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे, असं नाव दिलं त्याला. आणि वर्कला पण नाव देऊ. वर्कला नाव द्यायची काही गरज नाही. ठीक आहे, व्हॉल्यूमला नाव दिलं आपण V1 आणि V2. आता आपण पुढे जाऊ. मी ते मागचं इक्वेशन पूर्ण लिहितो बोर्डवर. dw इज इक्वल टू मायनस PEX dV. बरोबर? PEX होता का रे तिथे? PEX आपण इलिमिनेट केलाय. आपण काय ठेवलंय इथं? P ठेवलाय. P वेगळा, PEX वेगळा. बरं, आता PEX लिहायचा का मी? नाही सर, तुम्ही नाही लिहायला पाहिजे. मग मी ते खोडलं. बरं, आता पुढे मायनस P डेल्टा व्ही. बरं, आता याला इंटिग्रेशनच्या लँग्वेजमध्ये लिमिट्स टाकणे म्हणतात. लिमिट्स म्हणजे काय की मी सर इथून तिथपर्यंत चालत गेलो तर मी किती वर्क केलं हे जर मला मोजायचं असेल तर तुमच्याकडे 2 कंडिशन पाहिजेत. लिमिट्स टाकणं म्हणजे काय की मी सर या फरशीपासून त्या फरशीपर्यंत, म्हणजे पहिल्या फरशीपासून तिसऱ्या फरशीपर्यंत चालत गेलो. ठीक आहे, आणि इथून मी मागं चालत गेलो, म्हणजे पहिल्या फरशीपासून 7व्या फरशीपर्यंत चालत गेलो, तर ते वर्क वेगळं असणार. वर्क जास्त कोणत्या केसमध्ये? मी इकडनं मागं चालत गेलो तर, आणि इकडनं इकडे गेलो तर वर्क कमी असणार. पण मला सांगा, जर तुम्हाला लिमिट्सच सांगितले नाही, मी कुठून कुठपर्यंत चालत गेलोय हे जर सांगितलंच नाही तर तुम्ही वर्क कसं कम्पेअर करणार? बरोबर? मग त्यासाठी आपण मगाशी काय केलं होतं? मगाशी इथं बघा, इथं V1 आणि V2 आपण व्हॅल्यूज आपल्या मेन्शन केलं की आम्ही सर एवढं व्हॉल्यूम चेंज केला, त्याच्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन सोपं जाणार आहे. बरं, आता काय? बरं, आपण वर्क केलं फ्रॉम 1 पॉईंट टू 2 पॉईंट. आता तो आपला ॲक्च्युअली 3rd पॉईंट आहे, पण आपण 2 कन्सिडर करू, त्याला काय फरक पडत नाही. इंटिग्रेशन ऑफ DW. इंटिग्रेशन इक्वल टूच्या साईनच्या दोन्ही साईडला लावायला लागतं. आता तुम्हाला इंटिग्रेशन तुम्हाला नवीन आहे त्याच्यामुळे थोडंसं अवघड वाटेल,
एकदा इंटिग्रेशन शिकले तुम्ही की हे तुम्हाला वाटेल अरे हे काहीच नाही आहे असं. ठीक आहे, तर जास्त लोड घेऊ नका. इंटिग्रेशन फक्त डेरिव्हेशन समजून घ्या. मी सांगतो तुम्हाला काय करायचं पुढं. आता हा पी हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर लिहावा लागतो. ठीक आहे, किंवा लेट्स कन्सिडर त्याला आत लिहू. आपण त्याला आत लिहू. मायनस साईन, फक्त मायनस साईन बाहेर लिहू आपण फक्त, चालेल ना. मायनस साईन बाहेर लिहितो. पी डी व्ही. पण मला सांगा जे व्हॉल्यूम चेंज झालंय ते कुठं झालंय रे? V1 टू V2, बरोबर. ह्याला म्हणतात लोअर लिमिट, ह्याला म्हणतात अप्पर लिमिट. तसंच इथं आहे, ह्याला म्हणतात लोअर लिमिट, ह्याला म्हणतात अप्पर लिमिट. बरं, आता इंटिग्रेशन करायचं. पण त्याआधी काय करू माहिती का, आपण पीला रिप्लेस करू. आपल्याकडे गॅस लॉ होता बघा, PV इक्वल टू NRT. मग आता P इक्वल टू NRT बाय V लिहू शकतो का मी? NRT अपॉन V. हे सिंपल आहे. ठीक आहे, आता Pला रिप्लेस करायचा त्याने. बरं, आता पुढं लिहू आपण. फ्रॉम V1 टू V2 Pला रिप्लेस करायचं आहे NRT dV डिवायडेड बाय V. ठीक आहे, आता N नंबर ऑफ मोल्स, R गॅस लॉ कॉन्स्टंट, T इज टेम्परेचर. आता मला सांगा, आपला जो एक्सपेरिमेंट होता, परत एक्सपेरिमेंटकडे येऊ. यामध्ये तुमचं गॅसचे नंबर ऑफ मोल्स चेंज झालेत का? नाही झाले. का? गॅस कुठं एस्केप नाही झाला किंवा वाढला पण नाही, कमी पण नाही झाला, वाढला पण नाही. मग मला सांगा त्याचे नंबर ऑफ मोल्स कमी जास्त होतील का? नाही होणार. R हा कॉन्स्टंट असतो, माहिती तुम्हाला त्याची व्हॅल्यू. T टेम्परेचर चेंज झालंय का? नाही झालेलं. मग आपण त्यांना बाहेर घेऊ शकतो. NRTला बाहेर घ्यायचं. मायनस NRT V1 V2 dV बाय V. इथपर्यंत आलो आपण. ठीक आहे, व्हिडिओचं लिमिट संपलंय. आपण पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे, तर इथपर्यंत आलो होतो आपण. आता काय करायचं बघा. याचं इंटिग्रेशन तुम्हाला सध्या माहिती नाहीये किंवा तुम्हाला डेरिव्हेशनवरनं सांगतो. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? लॉग एक्सचं डेरिव्हेशन असतं 1/x. ठीक आहे, कायम लक्षात ठेवायचं, बेसिक रूल आहे मॅथ्सचा. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे अपोजिट असतात एकमेकांना. तर कसं सांगतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो? 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. याचा आन्सर येतं सर 1/x. पण आता उलटा असतं म्हणजे काय? मी जर 1/x ला इंटिग्रेशन लावलं, इंटिग्रेशन डेरिव्हेशन नाही, 1/x ला जर इंटिग्रेशन लावलं तर आन्सर काय येतं माहिती का? याला जर इंटिग्रेशन लावलं मी, तर याचं आन्सर येतं तुमचं मेन फंक्शन लॉग एक्स. काय येतं? मेन फंक्शन लॉग एक्स. आता याच्यात एक कॉन्स्टंट ॲड होतो, तो भाग वेगळा आहे, ते इंटिग्रेशन शिकल्यावर तुम्हाला कळेल. पण आता मी तुम्हाला म्हणलं 1 अपॉन, हिथं 1 आहे ना, 1 इंटू व्ही dV अपॉन व्ही. मला सांगा 1/xचं जर लॉग एक्स असेल तर 1/व्हीचं काय असणार? लॉग व्ही. मी इकडे कंटिन्यू करतो. ठीक आहे, याचं काय असणार? हे बघा, आता इंटिग्रेशन लिहिताना दोन्ही साईडला इंटिग्रेशन घ्यायचं. ह्याचं येणार लॉग व्ही आणि ह्याचं काय येणार? dWचं फक्त W. का? सर आपण मोठं मॅक्सिमम वर्क काढतोय, म्हणजे टोटल वर्क काढतोय. त्याला W मॅक्स आत्ताच नको लिहायला. W इज इक्वल टू मायनस NRT इंटिग्रेशन साईनच्या बाहेर होतं सर आमचं, बरोबर. आम्ही त्याला परत बाहेरच लिहिलं. आता 1/v मी तुम्हाला म्हणलं होतं बघा, इंटिग्रेशनच्या अपोजिट लॉग व्ही येणार. पण इंटिग्रेशनमध्ये पुढं जाऊन एक कॉन्स्टंट ॲड होतो +c, त्यामुळं थोडंसं चेंज होती व्हॅल्यू. तर लॉग व्ही न घेता आपण त्याचा नॅचरल व्ही घ्यायचा. नॅचरल ln त्याला म्हणतात. म्हणजे लॉग हा पण लॉग आहे आणि ln हा पण लॉग आहे.
तर ते तुम्हाला इंटिग्रेशन शिकल्यावर कळेल. ln ऑफ v तुम्ही त्याला सध्या तात्पुरतं लॉग ऑफ v म्हणून टाका, काही फरक पडत नाही. आणि जे आपले लिमिट्स होते ते असे v2 v1 ते कॅन्सल होतात का, तर नाही, त्याला म्हणतात अप्पर लिमिट लोअर लिमिट. ठीक आहे. बरं, आता हे आलं आपलं इक्वेशन. हे कसं सॉल्व करायचं मी सांगतो तुम्हाला, हे लगेच सांगतो. ln ऑफ v. बरं, आता पुढं कंटिन्यू करू आपण. -nRT. तर हे कसं सॉल्व करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. कसं, ln v च्या जागी v2 ची व्हॅल्यू टाकायची. मग v च्या जागी जर v2 ची व्हॅल्यू टाकली तर काय येईल, ln ऑफ v2 मायनस ln ऑफ v1. ठीक आहे. लॉग ऑफ v2 मायनस लॉग ऑफ v1. कसं कळलं, v2 v1. आता जर वरती 5 आणि खाली 3 असतं तर काय केलं असतं तुम्ही, लॉग ऑफ 5 वजा लॉग ऑफ 3. आता लॉग तुम्हाला लॉग बुकमध्ये बघता येतो आणि ती व्हॅल्यू काढली की तुम्ही आन्सर टाकून आन्सर काढणार. असं ते गणित आहे. आता ह्या इक्वेशनला पुढं घेऊन जातो मी. मला सांगा, लॉगची जर सबट्रॅक्शन असेल, रूल्स ऑफ लॉगॅरिथम शिकलो होतो आपण. लॉगची जर सबट्रॅक्शन असेल तर लॉगचं काय असतं, लॉगची असते सर डिव्हिजन. ln ऑफ v2 अपॉन v1. बरोबर का. ठीक आहे. आता हे बेसिक आहे लॉग्स ऑफ लॉगॅरिथम. हे आपलं आलं फायनल इक्वेशन. आता हे इक्वेशन मी नेक्स्ट स्लाइडवर लिहितो. w इज इक्वल टू मायनस nRT ln ऑफ v2 अपॉन v1. आता हे इक्वेशन तुम्हाला एकदा मागे जाऊन दाखवतो, नाही तर तुम्ही म्हणता सर चिटिंग केली तुम्ही. हे बघा, w इज इक्वल टू मायनस nRT ln v2 अपॉन v1. मायनस साईन कंटिन्यू केले, मायनस साईन द्यायचं चुकलं, डेरिव्हेशन चुकणार. ठीक आहे. बरं, आता हा जो ln आहे सर, ln तो आम्हाला त्रास देतो. ln आम्हाला बघायची सवय नाही. का सवय नाही, आम्ही कायम लॉग बघितलाय. बरोबर, लॉग बुकमध्ये आम्हाला लॉग दिसतो, त्यामुळं काय हे ln आम्हाला बघायची सवय नाही. मग आम्हाला ln हा काढून टाकायचा सर. मग ln काढण्यासाठी एक फॅक्टर आहे. ln च्या ऐवजी लॉग लिहायचा, पण तो चेंज करण्यासाठी एक फॅक्टर आहे. कसा, हे बघा कसं चेंज करतो बघून घ्या. मायनस तो फॅक्टर आहे 2.303. बाकी nRT तसंच लिहायचं, nRT. ln च्या ऐवजी काय लिहिलं मी, लॉग v2 अपॉन v1. ठीक आहे. नीट लक्ष द्या, मी ln ला काढला आणि लॉगला लिहिलं. बरोबर, इथे लॉगला लिहिलं, पण इक्वेशनला मल्टिप्लाय कशाने केलं, 2.303 ने. अँड दिस इज युअर फायनल इक्वेशन. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू आपण. ठीक आहे. या इक्वेशन पर्यंत आलो होतो आपण मागच्या फ्रेममध्ये. हे बघा, दिस इज द फायनल इक्वेशन. बर, हे हा चेंज लक्षात ठेवा, ln ला लॉगने रिप्लेस केल्यावर 2.303 लिहायचं. पण हे जे इक्वेशन आले सर, दॅट इज मॅक्सिमम वर्क, लक्षात ठेवा. पण हे जे इक्वेशन आलेलं आहे नीट लक्षात घ्या, त्या 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 कंडिशनला विसरायचं नाही. आपली पहिली कंडिशन हे बघा. मला सांगा, ही प्रोसेस कोणती आहे रे, रिव्हर्सिबल. आणि नीट लक्ष दिल्यावर आम्हाला असं पण कळतं की या प्रोसेसमध्ये तुमच्या ज्या गॅसचं टेम्परेचर आहे इट रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर. मग ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं त्या प्रोसेसला आपण काहीतरी नाव दिलं होतं. ठीक आहे. त्या प्रोसेसला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. मग मी तुम्हाला असं म्हटलं तर चालेल का की दिस प्रोसेस इज रिव्हर्सिबल अँड आयसोथर्मल ऑल्सो. ठीक आहे. म्हणजे काय, हे जे काही इक्वेशन आलंय सर आमचं डब्ल्यू मॅक्सचं, हे केव्हा येईल की ज्यावेळेस तुमची प्रोसेस इज रिव्हर्सिबल अँड आयसोथर्मल.
ठीक आहे. बरं, आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली नव्हती, हे कळलंय सर. आमचं वर्क मॅक्सिमम असतं कधी, वेन द प्रोसेस इज रिव्हर्सिबल अँड आयसोथर्मल. पण जर प्रोसेस रिव्हर्सिबल आणि आयसोथर्मल नसेल मग आम्हाला एक इक्वेशन आठवतं सर, की ज्या इक्वेशनपासून आम्ही सुरुवात केली होती. कोणतं इक्वेशन सर? दिस इक्वेशन, बरोबर. या इक्वेशन आणि आपलं आत्ताचं आलेलं इक्वेशन, या इक्वेशनमध्ये फरक काय आहे सर? आम्हाला डोळ्यांनी दिसतोय भरपूर मोठा फरक आहे, पण प्रोसेसचा फरक काय, म्हणजे कंडिशन्स फरक काय? तर ही रिव्हर्सिबल आणि आयसोथर्मल प्रोसेस आहे. पण ही प्रोसेस कशी आहे सर? ही प्रोसेस नॉर्मल प्रोसेस आहे. कशी सर? की W इज इक्वल टू मायनस PX डेल्टा V. ही प्रोसेस कधी आहे की अ गॅस इज अलाउड टू एक्सपांड, गॅस इज allowed to expand against P external. म्हणजे काय सर? की गॅस इज अलाउड टू एक्सपांड अगेन्स्ट P एक्सटर्नल. नॉर्मल कंडिशन्स आहेत या, की ह्याच्यामध्ये तुमचं जे एक्सटर्नल प्रेशर आहे, तुमचं जे एक्सटर्नल प्रेशर आहे ह्याच्यामध्ये ते कॉन्स्टंट आहे. नीट लक्षात घ्या, ही जी क्वांटिटी तुमची ही कॉन्स्टंट आहे, ही कॉन्स्टंट आहे. पण तुमचं जे हे इक्वेशन आलं W मॅक्स मध्ये, मला सांगा त्यावेळेस P एक्सटर्नल कॉन्स्टंट होता का सर? तो नव्हता कॉन्स्टंट. का? कारण आपण, तुमच्या लक्षात येत असेल, ते वेट काढत होतो, आठवत आहे का? या केसमध्ये आपण काय करत होतो, ते वेट काढून घेत होतो, त्याच्यामुळे P एक्सटर्नल कॉन्स्टंट आहे का? नाही. पण P एक्सटर्नल इथे कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे इक्वेशन हे आलं. W हा वेगळा का? कारण सर कंडिशन्स वेगळे आहेत. आणि अजून एक इक्वेशन काढलं होतं आपण, की W इज इक्वल टू 0 का? कारण सर त्यावेळेस P एक्सटर्नल 0 असतो आणि हे कधी असतं? इन आउटर स्पेस. आणि त्यालाच आपण काय म्हणलं होतं? फ्री एक्सपान्शन. ठीक आहे. बरं, आता हे सगळं रामायण सर तुम्ही आम्हाला परत रिवाइज करून का सांगितलं? तर हे आत्ता असं सांगण्याचं कारण असं, की नीट लक्ष द्या. आता हे या धड्याचं गाभा आहे, आपण त्याला काय म्हणतो, मेन टॉपिक ऑफ द चॅप्टर. तर तिन्ही व्हॅल्यू ह्या वेगवेगळ्या का आल्या सर? कारण तिन्ही वेळेस तुमच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत, किंवा त्याला मी असं म्हणतो की तिन्ही वेळेस तुमचा पाथ वेगळा आहे. पाथ, PATH, मार्ग वेगळा आहे. मार्ग का? हिथं रिव्हर्सिबल आयसोथर्मल आहे सर, हिथं तुमचा P एक्सटर्नल कॉन्स्टंट आहे आणि इकडं P नाहीच आहे सर, 0 आहे. आम्ही त्या कंटेनरला घेऊन आउटर स्पेसमध्ये गेला, आम्ही चंद्रावर गेलो सर. ठीक आहे. तर त्यावेळेस तुमचं वर्क हे प्रत्येक कंडिशनला वर्क तुमचं चेंज होतं. पण मी जर तुम्हाला म्हणलं, नीट ऐका, तर हा प्रश्न खूप, किंवा हे जी कन्सेप्ट आहे खूप महत्त्वाची. मी जर तुम्हाला म्हणलं माझं वेट पृथ्वीवर वेगळं आहे, सॉरी पृथ्वीवर काहीतरी 70 किलो आहे. ठीक आहे. तर तेच जर वेट मी चंद्रावर गेलो तर तिथं ते वेट कमी होणार का? तुम्ही फिजिक्समध्ये शिकला असताल की जी कमी आहे तिथं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन कमी आहे. पण माझं मॅटर, माझ्या बॉडीमध्ये जे काही मॅटर आहे ते पृथ्वीवर पण सेम आणि चंद्रावर पण सेम. ठीक आहे. मग मॅटर हे तुमच्या कंडिशननुसार, म्हणजे स्टेटनुसार बदलत नाही. तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहात त्यानुसार ते बदलत नाही. म्हणजे मॅटर काय झालं की इट इज नॉट चेंजेबल विथ टाईम, विथ प्लेस, काही असू द्या. पण तुमचं त्याच्या उलटं वर्क, तुमचं कंडिशन बदलली की
पाथ बदलला की तुमचं वर्क चेंज होतं. त्याच्यामुळं वर्कला आपण काय म्हणतो की वर्क इज अ पाथ फंक्शन. म्हणजे काय, हे बघा, वर्क तुमच्या पाथ फॉलो करणारा पाथ किंवा तुमचे जे कंडिशन्स आहेत ते जर बदलले तुमचं वर्क चेंज होणार. बरोबर. तुमच्या केमिस्ट्रीमध्ये अशा काही क्वांटिटी आहेत की त्या तुम्ही काही चेंज करा, पाथ चेंज करा, त्यांचा टाईम चेंज करा, त्यांची प्लेस चेंज करा, ते चेंज होत नाही. आणि अशा फंक्शन्सना, अशा प्रॉपर्टीजला आता वर्क काय झाली, ही एक प्रॉपर्टीज झाली किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता की वर्क इज अ फिजिकल प्रॉपर्टी. तर ते चेंज होतं. ठीक आहे, अलॉंग विथ पाथ ते चेंज होतं. पण अशा काही प्रॉपर्टीज असणार ते चेंज होणार नाहीत आणि त्यांना म्हणतो आपण स्टेट फंक्शन. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की बघा, लेट्स क्लॅरिफाय. स्टेट फंक्शन डिपेंड्स ऑन स्टेट ऑफ प्रॉपर्टी. बरोबर. तुमची जी करंट स्टेट आहे, जी काही करंट स्टेट आहे त्याच्यावर तुमचं स्टेट फंक्शन डिपेंड करतं. बरोबर. आणि पाथ फंक्शन म्हणजे काय, इट डिपेंड्स ऑन path which is followed. एक्झाम्पल काय सांगितलं त्याचं, वर्क, अजून एक आहे हीट. ठीक आहे, एक्सेट्रा. तर स्टेट फंक्शनचं तुम्ही एखादा एक्झाम्पल सांगायचं आहे, ते ग्रुपमध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे, विचार करून सांगायचं. दॅट इज होमवर्क फॉर यू. हे कळलंय, नसेल कळलं तर ग्रुपमध्ये विचारा, फोन करून विचारा, मेसेज करून विचारा. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये घेऊ. ठीक आहे, आता आपण हे जे वर्कचे काय इक्वेशन शिकले आपण त्यावर आपण एक न्यूमेरिकल घेऊ. प्रॉब्लेम 4.6. 300 millimole of an ideal gas occupies 13.7 dm³ at 300 Kelvin. प्रॉब्लेम वाचत असताना आपण एक स्किल शिकून घ्यायचं आहे की प्रॉब्लेम वाचत असताना आपल्याला गिवन डेटा लिहिता आला पाहिजे. 300 मिलीमोल. पण त्याआधी काही कन्व्हर्जन्स आपल्याला माहिती पाहिजे की 1 बार इज इक्वल टू 1.01325 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट असं म्हणू शकता की 1 बार इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. हे दोघं सेमच आहे. बरोबर. तर आता काय करायचं बघा, प्रॉब्लेमवर येऊ. हे सेम आहे, 1 बार आणि ॲटमॉस्फिअर सेम आहे. परत हा क्वेश्चन आयुष्यात परत आलाच नाही पाहिजे. मग बार म्हणजे काय, मग ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, लेट्स प्रिसाईज पाहिजे असेल तर वरती आन्सर आहे. ठीक आहे. बरं, पुढे अजून एक इक्वेशन, अजून एक 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.35 जूल. ठीक आहे, हे कन्वर्जन तुमच्या मागच्या वर्षीच्या पुस्तकात होतं, या वर्षीच्या पुस्तकात त्यांनी इलिमिनेट केलंय. आता काय माहिती, त्यांना वाटलं असेल मुलं हुशार झाले. ठीक आहे. बरं, अजून एक कन्वर्जन ते माहिती आहे तुम्हाला, पण परत लिहितो मी. 1 लिटर इज इक्वल टू 1 dm³. बरं, आता हे माहिती पाहिजे, दोघंही सेम आहे. मग आता इथं लिटरच्या ऐवजी तुम्ही dm³ लिहा, नाही तर लिटर लिहा, दोघंही सेम आहे. बरं, आता हे इक्वेशन हे असं काही मी जिथं स्क्वेअर करत जाईल ते कुठंतरी लिहित चला. ठीक आहे. बरं, आता पुढे जाऊ. आपला प्रॉब्लेम 300 मिलीमोल ऑफ एन आयडियल गॅस ऑक्युपाईज 13.7 dm³ ॲट 300 केल्विन. बरं, आता याच्यातनं मला फक्त टेम्परेचर कळालं सर, असं होऊ शकतं भरपूर जणांचं.
300 केल्विन. मिलीमोल म्हणजे नंबर ऑफ मोल्स दिलेत बघा, 300 मिली म्हणजे 10⁻³ मोल. मिलीमोलला असं कन्वर्ट करतात. बरं, काय V1 दिलंय तुम्हाला. V1 इज 13.7 dm³. ठीक आहे. कॅल्क्युलेट द वर्क डन व्हेन गॅस इज एक्सपांडेड अंटिल इट्स व्हॉल्यूम हॅज इन्क्रीज्ड बाय बोलले बघा. इन्क्रीज्ड बाय म्हणजे डायरेक्ट चेंज दिलाय, 2.3 dm³. बर, आता त्यात 3 कंडिशन दिलेत बघा. आयसोथर्मली अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 0.3 बार. आता इथं नीट लक्ष द्यायचं. अगेन्स्ट अ कॉन्स्टंट प्रेशर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एकच इक्वेशन आलं पाहिजे. कुठलं? पहिली केस. कुठली पहिली केस बघा, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा V. आता ह्यातलं सगळं आहे आपल्याकडं, आहे का? आहे की. पी एक्सटर्नलची व्हॅल्यू दिली नव्हती मी. पी एक्सटर्नल इज आय गेस 0.3 बार, बरोबर. हां, आहे का? डेल्टा V आहे, पी एक्सटर्नल आहे. बरं, मग कसं सर? -0.3 मल्टिप्लाइड बाय 2.3. बरं, आता युनिट बार dm³ येईल, बरोबर. बरं, आता बार dm³ आलं तर त्यांनी काय फरक पडेल का? काय फरक नाही पडणार. जे काही उत्तर येईल ते बार dm³ मध्ये येईल, किंवा बरोबर ना, 0.3 बार आणि 2.3 dm³. बरं, आता 23चा पाडा 3 पर्यंत मानायचा. किती येतं उत्तर? 23×3 69, बरोबर ना. बरं, आता हे एक पॉईंट, हा एक पॉईंट, म्हणजे 0.69 बार dm³. हे आलं तुमचं अँसर. मला जूलमध्ये पाहिजे. वर्क, हे वर्कचं याचं युनिट जूल असतं. आता मग जूल कन्वर्जन काय बघा बरं. 1 लिटर ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101.35. मग आता 0.69 ला कितीनी मल्टिप्लाय करायचं? 0.69नी 101.35 ला मल्टिप्लाय करायचं. काही लोक इथं 100 पण लिहितात, 100नी मल्टिप्लाय करतात. ठीक आहे, 690च्या जवळपास आन्सर येईल. आपण 692 कन्सिडर करू जूल, कारण पुढे 35 आहे ना. त्याला एक 4 कन्सिडर करू, कारण 1 पण पुढे आहे. ठीक आहे, 694 जूल आन्सर. तुम्ही कॅल्क्युलेट करा, रफली आन्सर सांगतोय मी. ठीक आहे. सेकंड कंडिशन काय बघा, आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. हे झालं तुमचं अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. बरं, पुढं आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली म्हणल्यावर कुठलं येणार सर? डब्ल्यू मॅक्सचं इक्वेशन. म्हणजे काय की त्यावेळेस आमचं वर्क हे मॅक्सिमम असणार, -2.303 nRT log ऑफ V2/V1, बरोबर. बरं, आता त्यासाठी आम्हाला V2 कॅल्क्युलेट करायला लागणार. पण V2 तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? कशी? हे बघा, ह्याच्यावरनं काढता येईल तुम्हाला. डेल्टा V म्हणजे काय असतं बरं, तिथे काढून दाखवलं तुम्हाला. डेल्टा V इज इक्वल टू काय असतं? V2 मायनस V1. डेल्टा V किती दिला आहे तुम्हाला? 2.3. V2 काढायचा आहे. V1 माहिती आहे 13.7. हे इकडे गेल्यावर काय होणार? प्लस होणार. V2 ची व्हॅल्यू काय आली? 16 dm³, बरोबर. V2 माहिती आहे, V1 माहिती आहे, N माहिती आहे का? माहिती आहे. R माहिती आहे, T टेम्परेचर. R ची व्हॅल्यू काय टाकणार इथं? 8.314 टाकणार की 0.08 टाकणार? सर आम्हाला ते व्हॅल्यूज आठवत नाही, सिलेक्ट करून करणार आम्ही. ठीक आहे. बरं, R ची व्हॅल्यू ही टाकायची असती 8.314. का? कारण सगळे SI युनिटमध्ये आहेत. बरं, आता हे इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज टाकतो मी. W इज इक्वल टू -2.303 मल्टिप्लाइड बाय 300 इंटू -3 म्हणजे काय येईल? 1 2 3 डेसिमल शिफ्ट होणार. 0.3 मल्टिप्लाइड बाय 8.314 मल्टिप्लाइड बाय 300
मल्टिप्लाइड बाय लॉग 16 अपॉन V1 किती आहे 13.7. बरं आता काय करायचं, ह्याचं कॅल्क्युलेशन करून दाखवायचं मला, ग्रुपमध्ये कमेंट करायचं. जे काय आन्सर येईल ते जूलमध्ये येणार, कारण आपण ऑलरेडी सगळं कन्वर्ट केलेलं आहे. दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू. 2च होमवर्क आहेत आज. बरं आणि शेवटची कंडिशन, इंटू व्हॅक्यूम काय, हेच इक्वेशन येणार. कुठलं, हे बघा, ही झाली ए कंडिशन, ही झाली बी कंडिशन. आपण अजून एक स्लाइड ॲड करू, सी कंडिशन, की ज्यामध्ये तुमचं इंटू व्हॅक्यूम असं म्हणलेत ते, बरोबर का. इक्वेशन सेम येणार px डेल्टा व्ही, पण सर इंटू व्हॅक्यूममध्ये आमचा pxच 0 असतो. जर px 0 असेल तर वर्क डन विल बी 0. आणि ह्या कन्सेप्टला आपण म्हणलं होतं फ्री एक्सपान्शन. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट न्यूमेरिकल. काय अडलं तर विचारा ग्रुपमध्ये.